जास्त नाही, 100 मीटर इथून आपल्या गावाच्या बाहेर एवढा रस्ता समजा. रनवे दिसतोय, आता उतरायचंय आपल्याला. पण महाराज, काय त्या विमानामध्ये बिघाड झाली. जसं विमान चाललं होतं ना तेवढ्या स्पीडने खाली गेलं आणि डोंगरामध्ये कोसळलं. आणि बघता बघता अजित दादा सोबत 6 जणांचा जागी जळून मृत्यू झाला. महाराज, जळून मृत्यू झाला. आम्ही तो व्हिडिओ बघितला. महाराज, माणसं जळून असे एखाद्या पाण्यामध्ये एखादी गाय म्हैस पडल्याच्या नंतर कशी फुगती महाराज, त्यांचे हातपाय एवढाले झाले होते. अरे, जिवंत माणूस हुरकळून मेल्याच्या नंतर किती वेदना होतात. चपात्या करत असताना, चपाती पलटताना जर इथं आपल्या भाजत असतं बघा, बरोबर का नाही, इथं भाजत असतं, थोडंसं जळालं तर दिवसभर उन्हात गेल्याच्या नंतर किती त्रास होतो त्याचा. मग मला सांगा, जिवंतपणी विमान कोसळल्याच्या नंतर जी आग लागली आणि त्या आगेमध्ये अजित दादांचा आणि 6 जणांचा जळून